Okay, done with your presenting. My screen is visible. Please make sure my screen is visible. Okay, so let's continue. We were learning. Okay, actually we were revising our lesson number 3. In that we have completed effects of British rule till the information of Chhatrapati Pratap Singh. Yes, am I clear? Am I right? We have completed till here only. So let's start with the next one. Next we will revise and then you will answer. Okay, see. Effect of British rule on India. What was the dual government? Dual government मध्ये काय होतं? Robert Clive uh, introduced a dual government system in Bengal. First it was introduced in Bengal by Robert Clive. त्यामध्ये काय होतं नक्की की जे काही रिव्हेन्यू कलेक्शनचं काम आहे ते कोण करणार? कंपनी घेणार आणि प्रांतामध्ये एखाद्या बंगालमध्ये शांतता आणि सुव्यवस्था कोण राखणार? नवाब राखणार. ओके, यालाच आपण ड्युअल गव्हर्नमेंट असं म्हणत होतो आणि याचे काहीतरी दुष्परिणाम झाले, इल इफेक्ट्स झाले. व्हॉट वेअर दॅट इल इफेक्ट्स? काय झालं तिथे? कंपनीचे जे जनतेकडून, सामान्य जनतेकडून जो कर आकारला जायचा, महसूल घेतला जायचा, ते पैसे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्याच खिशात घालायला सुरुवात केली आणि भारतातील व्यापार कोणाच्या हातात होता? ईस्ट इंडिया कंपनीच्या हातात होता. त्यामुळे इंग्लंड मधील व्यापाऱ्यांना देखील असं वाटू लागलं की इथे काही नीट कारभार चालू नाही. ओके, मग कंपनी जो भारतावर कारभार करत होती त्यावर इंग्लंडमध्ये लोक प्रश्न विचारू लागले. त्यामुळे कंपनीने काय केलं? इंग्लंडच्या पार्लमेंटने काही कायदे केले कंपनीच्या कारभारावर कंट्रोल ठेवण्यासाठी. ओके, व्हॉट वर द पार्लमेंटरी लॉज? व्हॉट वर दॅट पार्लमेंटरी लॉज? According to Regulating Act 1773, Bengal governor came to be known as the Governor General. ओके, काय झालं त्या ऍक्ट नुसार? काय गव्हर्नरला, बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. देन कोण होता गव्हर्नर जनरल? लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स. ओके, वॉज द गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. ना इन 1784 तेव्हा काय झालं? पिट्स ऍक्ट, इंडिया ऍक्ट वॉज पास्ड. पीटचा भारताविषयीचा कायदा मंजूर करण्यात आला. यामध्ये काय होतं? कंपनीच्या भारतातील राज्यकारभार जो चालू होता त्यावर कोण नियंत्रण ठेवणार? पार्लमेंट. आणि पार्लमेंटचं नियंत्रण असण्यासाठी कायम स्वरूपाचं एक नियामक मंडळ स्थापन करण्यात आलं. 1813, 1833 आणि 1853 मध्ये काही नवीन कायदे करण्यात आले. त्यामध्ये कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे इनडायरेक्ट कंट्रोल असेल म्हणजे अप्रत्यक्ष नियंत्रण असेल असं सांगण्यात आलं. With the emergence of British rule, a new administrative system got developed in India. Civil services, military, police and judicial system became the main pillar. मग यामुळे काय झालं? इंग्रजी सत्तेच्या सोबतच प्रशासकीय पद्धत पण भारतात चालू झाली. त्यामध्ये नोकरशाही, लष्कर, पोलीस दल, न्याय संस्था हे सगळे इंग्रजांच्या भारतातील जो प्रशासन चालू होता त्यामध्ये मेन पिलर म्हणजे प्रमुख आधारस्तंभ होते. व्हॉट वर द सिव्हिल सर्व्हिसेस? भारतात इंग्रजांची सत्ता होती आणि ती स्ट्रॉंग करण्यासाठी त्यांना नोकरांची गरज होती, नोकरशाहीची गरज होती. त्यांनी त्या नोकरशाहीची निर्मिती केली. कोणी केली? लॉर्ड कॉर्नवॉलिस याने. ओके, मग यामध्ये काय होतं? कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करायचा नाही असा नियम त्यांनी घालून दिला आणि त्यांनी त्यासाठी अधिकाऱ्यांचे पगार देखील वाढवले. आणि त्यांच्या कन्व्हिनियन्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, प्रशासनाच्या सोयीसाठी त्यांनी काय केलं? इंग्रजांच्या प्रदेशांची जिल्ह्यानुसार विभागणी केली. ओके, दे वेर ऑक्युपाइड टेरिटरीज इनटू डिस्ट्रिक्ट, जिल्ह्यानुसार विभागणी केली आणि त्यामध्ये त्यांनी कलेक्टर नेमला. जिल्हा शासनाचा प्रमुख कोण होता? जिल्हाधिकारी, कलेक्टर. आणि त्याचं काम काय होतं? व्हॉट वेअर ही वॉज रिस्पॉन्सिबल फॉर? महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता आणि सुव्यवस्था राखणे. आणि त्याची निवड ICS म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस या
परीक्षेद्वारे केली जाऊ लागली. देन मिलिटरी अँड पोलीस फोर्स, लष्कर आणि पोलीस दल, यामध्ये काय होतं, भारतामध्ये इंग्रजांच्या ताब्यातील जे प्रदेश आहेत त्यांचं संरक्षण करणे आणि नवीन प्रदेश हस्तगत करणे आणि भारतातील इंग्रजांविरुद्ध जे सैन्य, जे क्रांतिकारी उठाव करत आहेत त्यांचे उठाव मोडून काढणे, ही सगळी लष्कराची कामे होती. आणि या देशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम पोलीस करत होते. ज्युडिशियल सिस्टीम म्हणजे न्याय व्यवस्था. यामध्ये काय होतं, इंग्लंडमध्ये न्याय व्यवस्था होती, इंग्रजांनी भारतात सुद्धा नवीन न्याय व्यवस्था स्थापन केली त्यांच्यानुसार. यामध्ये जिल्ह्यात मुलकी खटल्यासाठी दिवाणी न्यायालय, ओके. ज्युडिशियल सिस्टम इन इंग्लंड लाइक was established in India also. Every district had a civil and criminal court. For reconsideration of their judgment, a high court was established. दिवाणी आणि फौजदारी न्यायालय होतं आणि त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी उच्च न्यायालय देखील होतं. इक्वॅलिटी बिफोर लॉ, कायद्यापुढे सगळे समान होते. बघा, in early times law in India differed from place to place. There was difference in judgment on the basis of casteism. Under the leadership of Lord Macaulay, a committee was set up to create the code of law. The Indian Penal Code was enforced all over British India and British principle of equality before law. But there were some defects in it. There were separate courts and different laws for the Europeans. New laws were difficult to be understood by common people. Legal cases became an expensive affair for the community and the cases remained pending for years together. मग भारतामध्ये काय झालं, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कायदे होते आणि न्याय देताना जातींचा विचार केला जायचा. जात जर हलकी असेल तर त्याला जास्त शिक्षा, जात वरची असेल तर त्याला कमी शिक्षा, अशा प्रकारे जातीनुसार भेदभाव केला जायचा. पण लॉर्ड मॅकॉलेने जी विधी समिती तयार केली त्यामुळे काय झालं, भारतात एकच कायदा लागू केला गेला आणि कायद्यापुढे सगळे जण समान आहेत हे तत्व इंग्रजांनी रूढ केलं. द ब्रिटिश प्रिन्सिपल ऑफ इक्वॅलिटी बिफोर लॉ. मग या पद्धतीत सुद्धा काही दोष होते. जसं युरोपीय लोकांवर खटला चालवायचा असेल तर त्यांच्यासाठी स्वतंत्र न्यायालय होती आणि त्यांच्यासाठी वेगळे कायदे असायचे, पण भारतीयांवर वेगळे कायदे अवलंबले जायचे आणि हे नवीन कायदे सामान्य लोकांना समजत नव्हते आणि न्याय मागायला जाणं ही सामान्य लोकांसाठी पैसे घालवण्याचीच बाब होती. कोर्टात खूप पैसे भरावे लागायचे त्यांना, त्यांचा वकील करण्यासाठी, त्यांचे जे खटले होते ते चालवण्यासाठी. त्यामुळे हे खटले वर्षानुवर्षे चालतच राहायचे. Economic policies of British. What were the economic policies of British? Since ancient times, there were invasions in India. Many invaders settled in India and were absorbed in the Indian culture. Even though they ruled here, they never made any changes in the basic Indian economic system. The Britishers were an exception. काय आपल्याला माहिती आहे की भरपूर अगोदरपासून, प्राचीन काळापासून भारतावर वेगवेगळी आक्रमणे होत होती. अनेक आक्रमक भारतात येऊन राहत सुद्धा होते आणि त्यामुळे काय झाले, ते भारतीय संस्कृतीशी एकत्र मिळाले, एकमेव झाले. त्यांनी इथं राज्य केलं असलं तरी त्यांनी भारताच्या इकॉनॉमिक सिस्टीम मध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये बदल केले नाही. पण इंग्रज तसे नव्हते. त्यांनी काय केलं पहा, इंग्लंड वॉज अ मॉडर्न नेशन. ड्यू टू इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, capitalist economy prevailed. Hence, they inculcated an economic system in India which was conducive to economic system in England. Due to this, British gained economic benefit, but India started facing economic exploitation. बघा, पण बाकी युरोपीय राष्ट्रांच्या तुलनेत इंग्रज काय होतं, मॉडर्न कंट्री होतं, आधुनिक राष्ट्र होतं. त्यांच्या इथे ऑलरेडी औद्योगिक क्रांती सुद्धा झाली होती, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन सुद्धा झालं होतं आणि त्यामुळे त्यांनी कॅपिटॅलिझम, भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ केली होती आणि याच अर्थव्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था भारतात त्यांनी सुरू केली. त्यामुळे इंग्लंडचा लाभ झाला, पण भारतीयांचं आर्थिक शोषण त्यामध्ये होत गेलं. नेक्स्ट इज लँड रिव्हेन्यू पॉलिसी, जमीन महसूल विषयक धोरण. बघा, बिफोर द ब्रिटिश रूल, the village economic system was self-sufficient. Through agriculture and related services, needs of villages were fulfilled in the village itself. Land revenue was the main source of income of the state during the pre-British period. Revenue was based on the type of cultivated crop. The farmer was exempted from taxation in case of loss of crops. Revenue was mainly collected in the form of grains, even in case
of late payment of tax and farmers' land was not confiscated. बघा, पूर्वी काय होतं, इंग्रज सत्ता आपल्या भारतात येण्यापूर्वी खेड्यातील अर्थव्यवस्था एकदम स्वयंपूर्ण होती. शेती आणि इतर उद्योग यांच्याद्वारे गावातल्या गरजा ते लोक गावातच भागवत असत. जमीन महसूल हे राज्याच्या उत्पन्नाचं प्रमुख साधन होतं. पण इंग्रजांच्या अगोदर इन द फॉर्म ऑफ क्रॉप म्हणजे पिकानुसारच शेतसारा आकारला जात असे. पीक चांगलं आलं नाही तर शेतसाऱ्यात सूट मिळत असे. पण महसूल प्रामुख्याने धान्य रूपातच घेतला जायचा. पण जेव्हा इंग्रज आले तेव्हा त्यांनी काय केलं, जर शेतसारा भरता आला नाही, रिव्हेन्यू भरता आला नाही, पेमेंट करता आला नाही, तर ते काय करायचं, शेतकऱ्याची जमीन काढून घ्यायचे. To increase income, the British made important changes in the revenue system. Land was measured, and as per the area of the land, the tax was fixed. Payment of tax was made compulsory in the form of cash. If the farmer failed to pay the tax in time, then his land would be confiscated. The British system of land revenue collection differed from the place to place, which led to exploitation of all farmers. बघा, मग उत्पन्न वाढवायचं होतं इंग्रजांना भारतातील. मग त्यांनी काय केलं, महसूल पद्धतीत महत्वाचे बदल केले. कोणते बदल केले? इंग्रजांनी जमिनीची मोजणी केली आणि जमिनीच्या एरियानुसार त्यांनी टॅक्स लावायला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी पैसे घ्यायला सुरुवात केली. पैशाच्या रूपात टॅक्स भरावा लागायला लागला आणि ठराविक वेळेतच टॅक्स भरावा असं त्यांनी सगळ्यांना सांगितलं. जर टॅक्स भरता आला नाही तर त्यांनी जमीन जप्त करायला घेतली. अशा प्रकारे काय झालं, भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये शेतकऱ्यांचं शोषण होत गेलं. कॉन्सिक्वेन्सेस ऑफ न्यू लँड रेव्हेन्यू सिस्टीम. आता ही नवीन जमीन महसूल व्यवस्था झाली त्यामुळे काय झालं बघा, देर वर अनडिझायरेबल इफेक्ट ऑफ न्यू लँड रेव्हेन्यू सिस्टीम on the rural life. For payment of taxes, Indian farmers started selling crops at whatever price it received. The merchant and brokers started purchasing their goods at minimum rate. At certain times, the farmers had to mortgage his land for the money lender for arrangement of money to pay the tax. Farmer became bankrupt. In case of non-payment of loan, the farmer had to sell his land. Farmer was exploited by the government, zamindar, money lender and merchant. मग आता नंतर काय झालं, ही महसूल व्यवस्था तर इंग्रजांनी चालू केली की शेतसाऱ्या पिकाच्या स्वरूपात नाही तर पैशाच्या स्वरूपात घ्यायचा आणि नाही दिला तर जमीन हडप करायची. मग याचे खूप वाईट परिणाम भारतीय शेतकऱ्यांवर झाले. मग त्यांना टॅक्स भरायचा होता, मग ते काय करायचं, येईल त्या किमतीला त्यांचं पीक विकू लागले आणि व्यापारी आणि दलाल सुद्धा खूप कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले. टॅक्स भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे सावकाराकडे शेतकरी आपले जमीन गहाण टाकू लागले आणि त्यामुळे ते कर्जबाजारी देखील झाले. कर्जफेड झाली नाही तर त्यांना आपल्या जमिनी सुद्धा विकाव्या लागल्या आणि या अशा प्रकारे सरकार, जमीनदार, सावकार, व्यापारी हे सगळे शेतकऱ्यांचं शोषण करू लागले. कमर्शियलायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर. शेतीचं व्यापारीकरण कशा प्रकारे झालं बघा. what we have learned in this topic that डोमेस्टिक नीड्स फुलफिल करणारे पिकं शेतकरी पहिले घेत होते आपल्या शेतात. ओके, घरच्या वापरासाठी किंवा गावाची गरज भागवण्यासाठी असेच पिकं ते घेत होते. पण ब्रिटिश गव्हर्नमेंटने काय केलं, कॅश क्रॉप्स घ्यायला सुरुवात करायला सांगितली, लाईक कॉटन, इंडिगो, टोबॅको, टी. ओके, ब्रिटिश गव्हर्नमेंटने काय केलं, नगदी पिकांना जिथून पैसे जास्त मिळतील असे पीक घ्यायला शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं. ती पिके कोणकोणती होती, कापूस, नीळ, तंबाखू. ओके, यालाच कमर्शियलायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर म्हणजे शेतीचं व्यापारीकरण असं म्हणतात. फेमाईन, दुष्काळ. काय झालं, 1860 ते 1900 या काळात काय झालं, भारतात खूप मोठे दुष्काळ पडले. पण इंग्रज कार्यकर्त्यांनी काय केलं, दुष्काळ घालवण्याला कोणतेही एफर्ट्स घेतले नाही, प्रयत्न केले नाही. अँड एक्सपेंडिचर वॉज नॉट मच एक्सपेंडिचर वॉज मेड ऑन प्रोव्हिजन ऑफ वॉटर सप्लाय. पाणी पुरवठ्यावर पण त्यांनी फारसा खर्च केला नाही. डेव्हलपमेंट इन ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन सिस्टीम. वाहतूक आणि दळणवळण व्यवस्थेत कशी सोय झाली बघा, कशी सुधारणा झाली. इंग्रजांनी त्यांचा व्यापार वाढावा आणि त्यांच्या प्रशासनाची सोय व्हावी म्हणून भारतात वाहतूक आणि दळणवळण सुरू केलं. त्यांनी काय केलं, कोलकाता ते दिल्ली यांना जोडणारा महामार्ग बांधला आणि 1853 मध्ये मुंबई ते ठाणे ही रेल्वे पहिल्यांदा धावली.
त्याच वर्षी काय झालं, what they have also found telegram system in इंडिया. तारा यंत्राद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा सुरू केली. यामुळे काय झालं, भारतातील जी प्रमुख शहरे होती, लष्करी ठाणे होते, ते एकमेकांना जोडले गेले. अँड ऑल्सो दे हॅव स्टार्टेड पोस्टल सिस्टीम, डाक व्यवस्था देखील त्यांनी सुरू केली. या सर्व सुधारणांमुळे काय झालं, या सगळ्या डेव्हलपमेंटमुळे काय झालं, समाज जीवनावर लॉंग टर्म इम्पॅक्ट म्हणजे समाज जीवनावर दूरगामी परिणाम झाले. ड्यू टू दिस देअर वॉज इन्क्रीजिंग सेन्स ऑफ युनिटी अमॉंग देम, आणि एकतेची भावना देखील समाजामध्ये निर्माण झाली. डिक्लाइन ऑफ ट्रेडिशनल इंडस्ट्रीज इन इंडिया, पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे भारतातील जे जुने उद्योगधंदे होते त्यांचा ऱ्हास होऊ लागला, ते डिक्लाइन होऊ लागले. बघा, भारतातून इंग्लंडवर जाणारा जो माल होता त्यावर इंग्रज सरकार कर आकारायचा, आणि इंग्लंडमधून येणारा भारतात माल होता त्यावर खूप कमी कर आकारला जायचा. त्यामुळे इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार केला जायचा, आणि भारतीय कारागीर काय करायचे, स्वतः हाताने तयार करायचे. पण इंग्रजांचा माल हा त्यांच्याकडे मशीन्स होत्या, ते मशीनवर बनवायचे, त्यामुळे त्यांना कमी खर्च लागायचा. पण मग या मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना जमले नाही, म्हणून भारतात उद्योगधंदे बंद झाले आणि कारागीर बेकार झाले. द आर्टिशन बिकम अनएम्प्लॉयड. डेव्हलपमेंट ऑफ न्यू इंडस्ट्रीज इन इंडिया, पण काही जणांनी भारतात नव्या उद्योगधंद्यांचा विकास केला, त्यापैकी होते जमशेदजी टाटा. ओके, इंग्रज सरकारचा पाठिंबा, व्यवस्थापनाचा अनुभव आणि भांडवल या गोष्टींच्या अभावामुळे भारतीय उद्योजक काय झाले, मोठ्या प्रमाणाने पुढे येऊ शकले नाही. द बिझनेसमॅन कुड नॉट ओव्हरकम फॉरवर्ड इन लार्ज नंबर, बट एट सम ऑफ देम built up their business by overcoming this problem. तरी सुद्धा अशा काही अडचणींवर मात करून काही भारतीयांनी उद्योगधंदे उभारले. In 1853, कवासजी नानाभाई दावर started the first textile mill in मुंबई. मग काय झालं, 1853 मध्ये कावसजी नानाभाई दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली. तर 1855 मध्ये बंगालमधील रिश्रा येथे तागाची गिरण सुरू झाली. 1607 मध्ये काय झालं, जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना उभारला. तसंच भारतामध्ये कोल, मेटल, शुगर, सिमेंट, केमिकल इंडस्ट्रीज केम टू बी स्टार्टेड. काय काय झालं, कोळसा, धातू, साखर, सिमेंट, रासायनिक द्रव्ये या उद्योगांना देखील हळूहळू सुरुवात झाली. सोशल अँड कल्चरल इफेक्ट्स कोणत्या प्रकारे झाले, सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्टींवर कोणता परिणाम झाले. 19व्या शतकामध्ये काय झालेलं, विच व्हॅल्यूज लाईक मानवतावाद, बुद्धिवाद, लोकशाही, राष्ट्रवाद, उदारमतवाद या सगळ्या व्हॅल्यू एकत्र आल्या होत्या, आणि पाश्चिमात्य जगातील या परिवर्तनाचे पडसाद भारतात सुद्धा उमटत होते. आपण पाहिलं होतं अगोदरच. मग इंग्रजांना प्रशासन चालवण्यासाठी भारतात समाज कसा आहे, सोसायटी कशी आहे ते ओळखणं खूप गरजेचं होतं. मग त्यांनी काय केलं, इथल्या परंपरा, इतिहास, साहित्य, कला, संगीत, प्राणी, पक्षी या सगळ्यांचा अभ्यास करायला त्यांनी सुरुवात केली. मग 1784 मध्ये काय झालं, सर विल्यम जोन्स यांनी या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली. यामध्ये मॅक्स म्युलर हा जर्मन विचारवंत भारतीय धर्म, भाषा, इतिहास यांचा एकदम ही वॉज अ वेल एज्युकेटेड ऑफ दॅट, तो एकदम जास्त गाढा अभ्यासक होता. आणि या उदाहरणांमुळे आपण काय समजू शकतो, आपला धर्म, इतिहास, परंपरा याचा अभ्यास करायला हवा, अशी जाणीव देखील नवशिक्षित जे भारतीय होते त्यांच्यात होऊ लागली. द न्यूली एज्युकेटेड इंडियन टू स्टडी इंडियन रिलीजन, हिस्ट्री अँड ट्रेडिशन. इंग्रजांनी भारतामध्ये अनेक कायदे केले, जसं 1829 मध्ये लॉर्ड बेंटिकने सतीबंदीचा कायदा केला. 1856 मध्ये लॉर्ड डलहौसीने विडो रिमॅरेज म्हणजे विधवा पुनर्विवाहाला मान्यता दिली. हे कायदे समाज सुधारणेला पूरक ठरले. फॉर कॅरिंग आउट द ऍडमिनिस्ट्रेशन इन इंडिया, ब्रिटिश रिक्वायर्ड इंग्लिश एज्युकेटेड इंडियन. प्रशासन चालवायचं होतं, मग इंग्लिश भारतीयांना यायला पाहिजे, हे ब्रिटिशांना कळलं. मग त्यांनी लॉर्ड मेकॉलीच्या शिफारसीनुसार काय झालं, 1835 मध्ये भारतात इंग्रजी शिक्षण सुरू केलं. या नव्या शिक्षणाद्वारे नवे पाश्चात्य विचार, आधुनिक सुधारणा, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची भारतीयांना ओळख करून देण्यात आली. 1857 साली कोलकाता, मुंबई, मद्रास येथे विद्यापीठांची स्थापना केली, आणि
नंतर द वेस्टर्न एज्युकेटेड मिडल क्लास इंडियन लेड द सोशल रिफॉर्म मुवमेंट इन इंडिया. मग ब्रिटिशांकडूनच पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या मध्यमवर्गीय भारतीयांनी काय केलं, आपली जी सोशल रिफॉर्म मुवमेंट होती, सामाजिक प्रबोधनाची चळवळ होती, त्याचं नेतृत्व केलं. येस, अंडरस्टूड. Shall I ask you the question? Okay, your question number one is Jamshedji Tata started the manufacturing of steel at Tata Iron and Steel Industry established in dash dash. Okay, is C. Jamshedpur. Mansi, will you read the sentence with answer? Yes, teacher. Jamshedji Tata started the manufacturing of steel at Tata Iron and Steel Industry established in Jamshedpur. Okay. Next is explain the following concepts. Civil services. Civil services. Yes, who will tell this answer? Okay, Rudra. Yes, please. To strengthen the British rule in India, there was a need of bureaucrats. Lord Cornwallis introduced bureaucracy. Due to this, civil service became an important part of the British administration in India. The officer appointed through competitive exams known as Indian Civil Services (ICS). Okay, the next is commercialization of agriculture. How the commercialization of agriculture was done? Yes, Mansi. Yes. Initially, food grains were cultivated by the farmers. It used to fulfill their domestic needs as well as the needs of the village. The British government started giving more encouragement to cash crops like cotton, indigo, tobacco, tea, etc. The process of giving stress on cultivation of profit giving cash crops instead of food grains is known as the commercialization Commercialization. commercialization of agriculture. Yes, good. Next is economic policy of British. Economic policy of British. Nidhi. Yes, ma'am. The economic policy of British capitalism economic prevailed in England due to the Industrial Revolution. This system was brought to Indian India to nurture the British economy. It resulted in the economic gains for England, but exploitation and refurbishment, refurbishment of India. Anyone else? Economic policy of British. Yes, Mansi. England was a modern nation due to revolution, capitalism, economic prevailed. Hence, they included an economic system in India, which was conducive to economic system in India. England. Due to this, Britishers gained economic benefit, but India started facing economic exploitation. Yes. Uh, Next is you have to give reason. Farmers in India become bankrupt. Yes, Rudra. Yes, miss. For the payment of taxes, Indian farmers started selling the crops at whatever price they got. At certain times, the farmers had to mortgage his land to the moneylender for arrangement of money to pay the tax. And in case of non-repayment of loan, the farmers had to sell his land. Thus, farmers in India become bankrupt. Thank you. Okay. Next is there was decline of traditional industries in India. Why there was decline of traditional industries in India? Yes, Nancy. Yes. The British government obtained huge taxes on goods exported from India to England. On the other hand, very less tax was imposed on goods imported from England to India. Also, the goods manufactured in India were machine made and hence there was maximum production at minimum
cost. To compete with such cheap products was difficult for the Indian artists. Eventually, it led to closing down of traditional industries and many artists become employed. Yes. Okay. You have to tell me the work of person. Okay. Lord Cornwallis. What Lord Cornwallis has done? Yes. Who will tell me this? What Lord Cornwallis has done? Yes, Nidhi. Yes, ma'am. Lord Cornwallis, his work introduced the civil service in India. Okay. Let me check. Okay. Okay. Next is who passed the Sati Prohibition Act? Yes, Rudra. Yes, Miss. Lord William Bentinck passed the Sati Prohibition Act. Okay. Mansi, what work does a law did by Lord Dalhousie? Oh yes. Oh yeah. Lord Dalhousie. Yes. In 1798. 1 minute, oh miss. Yes, teacher. Can I tell now? Yes. Lord Dalhousie passed the Widow Remarriage Act. No? Miss here, Yes, Lord yes, Dalhousie. yes. Yes. And next is who established Asiatic Society of Bengal? Yes, Nidhi? Yes, ma'am. Established Aesthetic Society of Bengal. Who? William Jones. Yes. Okay, so we will move to the fourth one. Now you all are going to read, okay? Let's start. Yes, Rudra, start reading. You are going to read and I will explain. Yes, Miss. I will start reading, but I want Yes. to say one point that Lord Dalhousie also rejected the adoption policy. Yes, rejected the policy, but here you have to mention the main work he has done. Okay. Okay, Miss. Miss, can I start Okay. reading? Yes. Yes. ऍक्च्युली यू In आर ऑल्सो राईट. पण इथे आपल्याला काय सांगायचं आहे द डॉमिनेटिंग वर्क पॉझिटिव्ह वर्क विचारलं आपल्याला. ओके. yes, Miss. ओके Yes, Miss. कंटिन्यू विथ युअर रीडिंग. In 18 Yes, Miss. The freedom struggle of 1857. In 1857, a great struggle took place in India, which completely shook the British government. This struggle did not arise all of a sudden. Earlier was Earlier as well as many such struggles took place in India against the British. The scope of the struggle of 1857 and its background was taken into consideration by B.D. Savarkar in his book The Indian War of Independence 1857. Later, many revolutionaries got inspiration from it to fight against the British. Struggle before 1857. At every place where the British rule was established in India, the local people had to bear the ill effects of British. The Indians started feeling that they are. Can I read? Do you know? Yes. No. Please continue with that and then do you know. Okay. Exploited in every strata due to companies' rule. This resulted in increase of discontent against their rule. Farmers and common people became bankrupt during the company rule. In 1770, there was major famine in the Bengal province, but the British rulers were
indifferent and insensitive towards Indian people. From 1763 to 1857, the peasants of Bengal participated in the rebellion led by Sannyasi Fakir. Similar revolts took place in Gujarat, Rajasthan, Maharashtra, and South India. Umaji Naik also gave a strong fight. He organized the Ramoshis and local youth to revolt against the British. They drew a declaration and appealed to fight against the fight against the British and overthrow the government. They inspired people in Pune, Satara, Ahmednagar, Solapur, Nashik, Bhor, etc. In 1832, Umaji Naik was arrested and hanged to death in Pune. The Okay, stop. Indian tribes and forest Stop. Stop. community. Okay, let's see. See the freedom struggle of 1857. काय झालं 1857 साली? इंग्रजी सत्तेला पूर्णपणे हादरवून टाकणारा एक मोठा लढा भारतामध्ये झाला. पण हा लढा अचानक झाला का? नाही. त्याच्या अगोदर सुद्धा इंग्रजांविरुद्ध भरपूर लढे झाले होते. पण 1857 च्या लढ्याची व्याप्ती एवढी चांगली होती. त्याच्या मागची भूमिका अशी होती की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपला स्वातंत्र्य समर नावाच्या एका पुस्तकातून द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्य समर 1857 ओके द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 1857 चे स्वातंत्र्य समर या पुस्तकात त्यांनी क्रांतिकारांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिलेली आहे. ओके सो व्हॉट वर द स्ट्रगल बिफोर 1857 काय होते 1857 च्या पूर्वीचे लढे. भारतामध्ये ज्या ज्या भागांमध्ये इंग्रजांनी स्वतःची सत्ता स्थापन केली होती तिथल्या लोकांना इंग्रजी शासनाचे वाईट परिणाम भोगावे लागले होते हे आपण पाहिलेलं. इंडियन स्टार्टेड फिलिंग देअर एक्सप्लॉयटेड. मग प्रत्येक स्तरातील लोकांना असं वाटू लागलं की कंपनीच्या सत्तेमुळे आपलं शोषण होत आहे आणि त्यामुळे काय झालं देअर वर increase of discontent against their rule. मग इंग्रजी सत्तेविरुद्ध भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला. मग त्यामध्ये कोण कोण होतं? शेतकरी, सामान्य जनता ही काय झाले देवेर बँकरप्ट कंगाल झाले होते. आणि त्यामध्येच काय झालं 1770 मध्ये बंगाल प्रांतात खूप मोठा दुष्काळ पडला आणि यावेळी सुद्धा इंग्रजी राज्यकर्त्यांनी जनतेकडे लक्ष दिलं नाही. मग 1763 ते 1857 या काळात काय झालं बंगालमध्ये पहिल्यांदा संन्याशांच्या आणि फकीरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लढा दिला आणि तसेच लढे गुजरात, राजस्थान, देन महाराष्ट्र, दक्षिण भारत, साऊथ इंडिया इथे देखील होत होते. उमाजी नाईक यांनी देखील एक लढा दिला. तो लढा देखील उग्र स्वरूपाचा होता. त्यांनी काय केलं? आपल्या रामोशी बांधवांना आणि तेथील स्थानिक युवकांना एकत्र केलं आणि इंग्रजांविरुद्ध उठाव केला आणि त्यांनी एक जाहीरनामा सुद्धा काढला. त्यामध्ये इंग्रजी सत्तेविरुद्ध लढा ही सत्ता जुगारून द्या असं त्यांनी युवकांना आवाहन केलं. पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, भोर इत्यादी ठिकाणी त्यांनी आपला दरारा निर्माण केला. पण 1832 मध्ये काय झालं? कंपनीने उमाजी नाईक यांना अटक केली आणि पुणे येथे त्यांना फाशी देण्यात आली. मानसी रीड द नेक्स्ट पॅरा. Yes. The Indian tribes and forest communities also challenged the British rule. Their livelihood was dependent on forest resources. The British laws put restrictions on it. Consequently, Bihar, Kolam area of Chota Nagpur, Gonds of Orissa, Santals of Bihar fought against the British. The Gadkaris from Kolhapur and Fond Sawant from Konkan also challenged the British. Before 1857, some zamindars and royal class from different territories rebelled against the British. In the army of East India Company, there were many Indian sepoys. They were ill-treated by the company. Their salary and allowance were very less compared to the British soldiers. In 1806 at Villeroy and in 1824 at Barcrow, the revolt बराकपूर. Barakpur, the revolt took up a fierce form. All these rebellions took place in their respective territories. They were local in nature and single handed. The British forcibly broke down the revolts. Public unhappiness was suppressed.
But it did not vanish. This anger burst out in the freedom struggle of 1857. At various places, the rebellion took place against the British. The discontent in the minds of diverse classes blowed out in the form of this struggle, and its outbreak was in the form of an armed rebellion. Okay, stop. Okay, so let's see. बघा. Then the Indian tribes and forest communities also challenged the British rule. काय झालं, भारतातील आदिवासी आणि ज्या काही वन्य जमाती होत्या त्यांनी सुद्धा इंग्रजी सत्तेविरुद्ध लढा उभारला. का? कारण यांचे जे काही लाईव्हलीहूड होतं, उदरनिर्वाह होता, तो जंगलातील संपत्तीवर होता. आणि ब्रिटिश कायद्याने काय केलं, ब्रिटिशांनी काय केलं, त्यांच्या हक्कांवर बंदी आणली. परिणामी काय झालं, बिहार येथील छोटा नागपूर परिसरामधील कोलाम, ओडिशातील गोंड, बिहारमध्ये संथाळ आणि यांनी सगळ्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात लढे द्यायला सुरुवात केली. महाराष्ट्रातील भिल्ल, कोळी, रामोशी यांनी इंग्रजांविरुद्ध लढे दिले. कोल्हापूर परिसरातील गडकरी, कोकणात फोंड सावंतांनी इंग्रजी सत्तेला आवाहन दिले. आणि 1857 सालापूर्वी देशाच्या निरनिराळ्या भागात काही जमीनदार आणि राजरजवाड्यांनी देखील लढे दिले. Then in the army of Indian East India Company there were many sepoys. They were ill-treated by the company. आता ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेमध्ये भारतीय सैनिक सुद्धा होते आणि कंपनीतून त्यांना चांगली वागणूक दिली जात नव्हती. त्यांचे वेतन भत्ते हे इंग्रजी सैनिकांच्या तुलनेत खूप कमी होते. मग 1806 साली वेल्लोर आणि 1824 साली बराकपूर येथे देखील उठाव झाला. आणि हे सर्व लढे त्या परिसरात झाले. म्हणजे ते काय होते, दे वेर लोकल इन नेचर अँड सिंगल हँडेड. ते काय होते, एकाकी स्वरूपाचे होते. त्यामुळे इंग्रजांना ते लगेच मोडून काढता आले. लोकांचा असंतोष दडपला. ओके, दे वेर सप्रेस बट दे वेर नॉट वॅनिश. त्यांचा असंतोष दडपला पण तो पूर्णपणे नाहीसा झाला नाही. मग त्यांचा हा वणवा होता तो 1857च्या युद्धात भडकला. ब्रिटिश कंपनीने सत्तेविरुद्ध अनेक ठिकाणी ब्रिटिश कंपनीच्या या सत्तेविरुद्ध भारतामध्ये अनेक ठिकाणी लढे उभे राहिले. जसं एखादी ठिणगी पडल्यावर कसा स्फोट होतो तशा प्रकारे सगळीकडे काय झालं, सगळ्या रिबेलियननी दे टूक प्लेस अगेन्स्ट दी ब्रिटिश. ओके, त्यांची अवस्था खूप अस्वस्थ झाली होती. त्यांना या सगळ्या असंतोषाला जे कारण होतं त्याला लढा द्यायचा होता आणि त्यांच्या सगळ्यांमध्ये साठलेला असंतोष या लढ्याच्या रूपाने बाहेर पडला. ओके, निधी, रीड दिस वन. आय थिंक यू हॅव क्वेश्चन ऑन दिस पाइका रेबिलियन. yes Nidhi, read Do, Paika rebellion. do you know Paika rebellion? From medieval times, there was a system of Paikas existing in Odisha. The standing army of various independent kings were known as Paika. Rent-free lands were granted to them for cultivation by the king. Paikas earned their livelihood through it. In return, they were supposed to stand by king's side in case of eruption of war. In 1803, the English conquered Odisha. They took over the hereditary rent-free land granted to the Paikas. This made the Paikas angry. Similarly, common man's life had also become miserable because of rise in a salt price due to tax imposed on it by the British. This resulted in the armed rebellion of Paikas against the British in 1870. Bakshir Jaganbandhu. Jaganbandhu Vidyar Vidyadhar. led this revolt. ओके, सो लेट्स सी पायका रेबिलियन म्हणजे पायकांचा उठाव. काय झालं, ओडिशामध्ये मध्ययुगीन काळापासून पाईक पद्धती अस्तित्वात होती. ही पाईक पद्धती म्हणजे काय, निरनिराळ्या स्वतंत्र राजांचे जे सैनिक होते त्यांना पाईक असं म्हणायचं. मग राजांनी पाईकांना काय दिलेल्या जमिनी दिल्या होत्या कसण्यासाठी, मोफत दिल्या होत्या त्या जमिनी. मग त्या जमिनी तुम्ही करायच्या आणि स्वतःचा उदरनिर्वाह चालवायचा असं राजांनी त्या पाईकांना सांगितलं होतं. आणि त्या बदल्यात काय होतं, जर युद्ध झालं तर त्यांनी राजाच्या बाजूने लढायचं अशी अट होती. पण 1803 मध्ये काय केलं, इंग्रजांनी ओडिसा जिंकून घेतलं आणि इंग्रजांनी पायकांच्या या वंश परंपरागत जमिनी काढून घेतल्या. त्यामुळे पायकांना राग आला, ते संतापले आणि इंग्रजांनी लावलेल्या करामुळे मिठाच्या किमतीत वाढ झाली. त्यामुळे सामान्य लोकांचे जीवन असह्य झाले. मीठ ही सामान्य जनतेला
रोजच्या वापरात लागणारी गोष्ट होती, त्यामुळे आणि इंग्रजांनी मिठावरच कर लावला, त्यामुळे सामान्य लोक देखील असंतुष्ट झाले. याचा परिणाम काय झाला? इंग्रजांविरुद्ध 1817 मध्ये पायकांनी उठाव केला आणि या उठावाचं नेतृत्व कोणी केलं? हु वर द लीड? बक्षी जगनबंधू विद्याधर. ओके. Now causes of this struggle of 1857. Veda, read this. Yes, Veda. Okay. Mansi, please read. Yes, teacher. Yes, read causes for the struggle of 1857. During pre-British period, there were many kingdoms in India. Whatever changes took place at the center never affected the village system. The village system continued as it is, but the British changed the prevalent system and tried to set up a new system. Looking at the changing nature of a village system created a feeling of instability and insecurity in the minds of the people. Yes, read the economic causes also. Economic causes. The British introduced new revenue system to increase their income. Taxes were forcibly extracted from the farmers. As a result of it, the agriculture system collapsed. To sell the British goods in India and enjoy profit was the policy of the British. They imposed heavy taxes on the local industries. The handicraft and textile industry of India were ruined. Many Indian artisans became unemployed. They had growing discontent in their mind against the British. Okay, stop. Okay, so what were the causes of struggle of 1857? नक्की हा लढा होण्यामागची काय कारणं होती? बघा, इंग्रजां अगोदर सुद्धा काही राजवटी भारतात कार्यरत होत्या. त्यामध्ये काय झाला? बदल झाला, पण त्यांनी जे काही विलेज सिस्टीम होती ती कंटिन्युअसच ठेवली. जो गावगाडा होता तो पूर्वीसारखाच चालू राहिला, पण इंग्रजांनी काय केलं? त्यांनी जी विलेज सिस्टीम होती तिच्यामध्ये चेंज केला. त्यांनी स्वतःची नवीन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जनतेच्या मनात काय झालं? लुकिंग ॲट द चेंजिंग नेचर ऑफ विलेज सिस्टम क्रिएटेड अ फिलिंग ऑफ इनस्टॅबिलिटी अँड इनसिक्युरिटी. जनतेच्या मनात अस्थिरता आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. व्हॉट वेर द इकॉनॉमिक कॉजेस? ब्रिटिशांनी नवीन महसूल पद्धती स्वीकारली होती, अंमलात आणली होती. न्यू रेव्हेन्यू सिस्टम ते आपण पाहिलं होतं अगोदरच. सो मग शेतकऱ्यांनी काय केलं? शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने महसूल वसूल केला जाऊ लागला. पर्यायी काय झालं? शेती व्यवस्था पूर्णपणे मोडून पडली आणि इंग्रजांच्या बाजारपेठेमधला जो माल होता तो भारतात खपवला जाऊ लागला आणि तिथून आर्थिक लाभ घ्यायला ब्रिटिशांनी सुरुवात केली. त्यांनी काय केलं? भारतातील उद्योगधंद्यावर एकदम जास्त कर बसवले आणि भारतात विकसित झालेला हस्तकला, कापड उद्योग दिवाळखोरीत निघाला आणि त्यामुळे अनेक भारतीय कारागीर देखील बेकार झाले आणि या सगळ्यांच्या मनात इंग्रजांविरुद्ध असंतुष्टपणाची भावना निर्माण झाली. Yes, Nidhi, read the social causes. Yes, ma'am. Social causes. The Indian felt that the Britishers were interfering in the cultural tradition and customs of India. So the Prohibition Widow Remarriage Act were correct from social point of view, but the Indians thought that it is an inference in their lifestyle and hence they were dissatisfied. Yes, Uh, political causes also. Causes. After 1757, the British took charge of many Indian states. Later, Lord Dalhousie annexed many princely states on various causes. The Nawab of Ayodhya was dethroned on the ground of maladministration, whereas the princely states of Satara, Nagpur, and Jhansi were annexed through the doctrine of lapse. Due to the policies of Dalhousie, the Indian did not consider British as trustworthy. Okay, Disconnect. stop. So let's see what were the social causes. आपल्याला माहितीच होतं की ब्रिटिशांनी काय केलं?
ब्रिटिश म्हणजे आपल्या चालीरीती परंपरा रूढी यांच्यामध्ये जास्त इंटरफेअर करतात असं भारतीयांना वाटू लागलं होतं. ब्रिटिशांनी काय केलं सती प्रोहिबिशन विडो रिमॅरेज ऍक्ट हे चालू केले. ओके सतीबंदी केली विधवा विवाह कायद्याला मंजुरी दिली. हे काय होते सोशल पॉइंट ऑफ व्ह्यू ने दे वेर करेक्ट सामाजिक दृष्टीने हे सगळं होणं खूप गरजेचं होतं आणि ते बरोबर सुद्धा होतं. पण यामुळे भारतीयांना काय वाटू लागलं की दे वेर इंटरफेअरिंग इन अवर लाईफस्टाईल आपल्या जीवन पद्धतीमध्ये हे ब्रिटिश हस्तक्षेप करत आहेत असं भारतीयांना वाटू लागलं. त्यामुळे भारतीय असंतुष्ट बनले. व्हॉट वेर दी पॉलिटिकल कॉजेस कोणते पॉलिटिकल कॉजेस होते काय झालं 1757 पासून इंग्रजांनी काय केलं भारतीय राज्य ताब्यात घेतली. नंतर लॉर्ड डलहौसी याने काय केलं सगळी संस्थाने काही ना काही कारणं सांगून खालसा केली. जसं गैरकारभाराचं निमित्त पुढे करून त्याने अयोध्येच्या नवाबाला त्याच्या पदावरून काढून टाकलं. सातारा नागपूर झाशी ही संस्थाने तेथील राजाचा दत्तक पुत्र वारसा हक्क नामंजूर केला आणि तिथून खालसा केली आणि डलहौसीच्या या धोरणाने भारतीयांमध्ये अविश्वासाचे वातावरण वाढत गेले. ओके येस let's see the questions based on this part. Yes we have only 10 minutes left so we could not continue. डिससॅटिस्फाय म्हणजे सॅटिस्फाय नाही असंतुष्ट. ओके डिससॅटिस्फाय एखाद्या आता तुम्ही सांगितलेला आन्सर मला पटलं नाही तर मी म्हणणार आय एम डिससॅटिस्फाईड विथ युअर आन्सर. ओके येस येस वी डी सावरकर नेम द स्ट्रगल ऑफ 1857 as dash dash. Yes who will answer this question you have to uh, read the sentence with answer. Yes Rudra. Yes, Miss V.D. Savarkar named the struggle of 1857 as the Indian War of Independence 1857. You have to read from option only. What is there in the War of option? Independence. Yes. V.D. Savarkar named the struggle of 1857 as War of Independence. Okay. Dash dash united the Ramoshis to rebel against British. Yes, Nidhi. Yes, ma'am. Umaji Naik. Umaji Naik united Ramoshes to rebel against the British. Okay. After the struggle of 1857, okay, we have not learned this. Dash dash was the governor general who annexed the princely state. Yes, Mansi. Yes, Lord Dalhousie was the Governor General who annexed the princely state. Okay. Explain the following statement with reason. The Paikas made armed rebellion against the British. Yes, Nidhi? Yes, ma'am. Paikas made armed revolution against the British. Answer: the Britishers conquered Odisha in 1803. They confiscate the hereditary rent-free land granted to Paikas by the king. The life of common man became miserable due to tax imposed on salt by the British. This resulted in armed revolution of the Paikas against the British in 1817. Okay. The British imposed heavy taxes on Indian industries. The British imposed heavy taxes on Indian industries. Yes, Rudra? Yes, Miss. The British introduced new revenue system with the sole purpose to increase their income. The taxes were forcibly collected from the farmers. British goods were sold in India to gain profits. They imposed heavy taxes on the goods made by local industries. This trade policy ruined Indian handicraft and textile industries. Many artisans become unemployed. The British imposed heavy taxes on Indian industries with the sole purpose to ruin the Indian economy. Okay. Next is answer the following question in brief.
What were the social causes behind the struggle of 1857? Yes, Mansi. Yes. What were the social? The social causes behind the struggle of 1857 were the Indians felt that Britishers interfered in their culture, traditions, and customs. The British enacted Sati Prohibition Act and the Widow Remarriage Act. These were seen as an interference in the lifestyle of the Indians. Indians resented it as it was regarded as the destruction of the way of life by the British government. Okay. And what were the political causes? Yes, anyone? What were the political causes behind this rebel? Yes? Yes, Rudra? Yes, miss. Yes, miss. After the 1757, just a second, call this thing. Yes, miss. After 1757, the British took charge of many Indian states, and then later Lord Dalhousie annexed many princely states on various causes. Nawab of Ayodhya was dethroned on grounds of maladministration, whereas princely state of Satara, Nagpur, and Jhansi were annexed through the doctrine of lapsi. Due to the policies of Dalhousie, the Indians did not consider the British as a trustworthy. Okay. Next is why did the Indian tribes and forest communities challenge the British rule? आदिवासी जमाती का ब्रिटिशांविरुद्ध असंतुष्ट होत्या का लढ्यात उतरल्या येस मानसी The Indian tribes and forest communities challenged the British rule because their livelihood was dependent on the forest resources. The British laws put restrictions on it. yes. Okay, tell me about the work of Umaji Naik. Yes, Nidhi. Yes, ma'am. Umaji Naik, one second, ma'am. Umaji Naik organized Ramosis and local youth of fight. He inspired people in Pune, Satara, Ahmednagar, Solapur, Nashik, Bhor, etc. He was arrested and hanged at Pune in 1832. Bir scholars and Ramoshi in Maharashtra fought against the British. Okay. We have completed our half of the lesson number 4. Okay. So in the next lecture, we will be starting with lesson number 5. We are going to start with lesson number 5, and in the half of the session, in the last 15 minutes, I will ask you question based on half of this lesson, half of the lesson number 4. Okay. Yes, you all are clear. So what you have to do, you are going to read the half lesson what we have completed. Okay, from that you have to read, and directly I will start asking the questions what we have remained, and then we will start with our lesson number 5. Okay. Yes. Till then, bye bye everyone. You can leave the class now. Bye, miss. Thank you, miss. Bye bye. Welcome. Bye, miss. Thank you, miss. Bye. Welcome.